एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय या न्यायालयाकरिता आवश्यक पदांना महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळातील निर्णयानुसार मान्यता मिळाली। मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली। अकोले येथे सध्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरची 2 न्यायालये कार्यरत आहेत। नागरिकांच्या सोयीसाठी अकोले येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे। या न्यायालयासाठी 21 नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत व 4 पदांसाठी मनुष्यबळाचा सेवाबाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली। यासाठी वेतन व वेतनेतर तसेच अन्य खर्चासाठी 2,79,35,934 रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली। यासाठी विशेष प्रयत्न आमदार डॉ. किरणजी लहामटे, अकोले तालुका वकील संघ अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मणकर, वकील संघ सल्लागार सदस्य ॲडव्होकेट के.बी. हंडे व वकील संघ सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी केले। आदिवासी भागात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात पदभरतीसाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील जनतेची मोठी गैरसोय दूर झाली आहे। यामुळे तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे। अकोले तालुक्यासारख्या डोंगराळ आणि आदिवासी भागातील गरज ओळखून सिनियर डिव्हिजनची अनेक दिवसांची मागणी होती। सदरची मागणी खऱ्या अर्थाने काल पूर्णत्वाला आली। महाराष्ट्र राज्याच्या सरकारने जे काय हायकोर्टाने सिनियर डिव्हिजन मंजूर केले होतं त्यासाठीचे लागणारा सर्व स्टाफ आणि त्यासाठीचा निधी काल मंजूर केला आणि त्यामुळं अकोले तालुक्याचं जे काही सिनियर डिव्हिजनचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थाने साकार झालं। अनेक दूरवरून येणाऱ्या आदिवासी आणि डोंगरी भागातील लोकांची खऱ्या अर्थाने गैरसोय या सिनियर डिव्हिजनच्या मंजुरीमुळे दूर झालेली आहे। अनेक नवोदित वकिलांनाही प्रॅक्टिसला चांगली संधी निर्माण झालेली आहे आणि न्याय आपल्या दारी हे शासनाच्या संकल्पनेलाही खऱ्या अर्थाने यामुळं पाठिंबा मिळालेला आहे। या सिनियर डिव्हिजन अनेकांनी आमच्या वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मणकर, सचिव काकड साहेब, त्याचप्रमाणे सर्व आम्ही DM नवले असतील, आम्ही आहोत, कधी आरोपी असतील, नंदी असतील, आधी असतील, उपरकर असतील, अनेक सर्व सदस्य आणि आम्ही या वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून जो काही पाठपुरावा केला त्यालाही खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि निश्चितच या तालुक्याच्या सिरपेच्यामध्ये या न्यायाचा आणखी एक तुरा रोवला गेल्यामुळं त्या तालुक्याच्या विकासातही खऱ्या अर्थाने भर पडलेली आहे आणि हे सिनियर डिव्हिजन मंजूर करण्यात आणि सर्व सक्रिय खऱ्या अर्थाने भाग घेण्यामध्ये आमदार महोदय डॉ. किरणजी लहामटे यांचा मोलाचा खरी साथ आहे। त्यांनी चांगले प्रयत्न केले, अध्यक्षांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच हे स्वप्न खऱ्या अर्थाने हे पूर्णत्वास जात आहे। अकोले न्यायालयातील आमच्या सर्व वकील सहकारी मित्रांसाठी हा एक खूप आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाचा दिवस ज्यांच्यामुळे आम्हाला आज उपभोगता आला किंवा साजरा करता आला त्याबद्दल मी सर्वात प्रथम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. किरण लामटे यांचे सुरुवातीलाच मनापासून आभार आणि त्यांना धन्यवाद देतो। आनंदाचा दिवस यासाठी आमच्या अकोले तालुका वकील संघाची अनेक वर्षापासूनची मागणी होती का अकोले इथे पक्षकारांची गैरसोय होती, वकिलांची गैरसोय होती, इथे सिनियर डिव्हिजन वरिष्ठ न्यायालय जर आलं तर जो पक्षकार आणि वकिलांना होणारा त्रास आहे तो त्रास वाचेल आणि इथे जलद सोप्या पद्धतीने पक्षकारांना लवकर न्याय मिळेल ही भावना मनामध्ये घेऊन अकोले वकील संघटना आणि आमचे सर्व वकील सहकारी अनेक वर्षापासून प्रयत्न करत होते इथे सिनियर डिव्हिजनसाठी आणि काल कॅबिनेटमध्ये हा विषय निघाला आणि कॅबिनेटने इथल्या पदभरतीसाठी आणि सिनियर डिव्हिजनच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी म्हणजे इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, फर्निचर असेल, स्टाफ असेल, या सगळ्यासाठी काल कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे आणि लवकरात लवकर आता इथे सिनियर डिव्हिजन न्यायालय इथे सुरू होईल याचा आम्हाला खात्री आली आहे। म्हणून आजचा हा आनंदाचा दिवस आम्ही या ठिकाणी अकोले न्यायालयाचे न्यायाधीश इंग्लजकर साहेब,
दुसरे न्यायाधीश टेंगसे साहेब आणि आमच्या वकील संघटनेचे सगळे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आहे. मी आपल्या माध्यमातून हे सिनियर डिव्हिजन इथे येण्याकामी ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, तर पूर्वीचे आमचे अहमदनगर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट कोर्ट असतील, तिथले कृपावरम साहेब असतील, किंवा आमचे बार काउन्सिलचे सदस्य श्री जयंतरावजी जायभावे असतील, अविनाशजी भिडे असतील, आणि हायकोर्टातले सुद्धा अनेकांनी या कामी सहकार्य केलं. त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन टाकतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.